शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जोग महाराज की जय। त्यांच्या आशीर्वादाने अशाही लोकांच्या जीवनामध्ये असलेली कर्म परतंत्रता दूर व्हावी, लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं सर्वांना, म्हणून कशा पद्धतीने कर्म केलं पाहिजे, कशा पद्धतीने जीवनात त्याग घडला पाहिजे, कशा पद्धतीने जीवनामध्ये संन्यास घडला पाहिजे, कारण लोकांना खरा त्यागही माहिती नाही, खरा संन्यासही माहिती नाही. त्याग करायला जातात, उलट तो त्याग जो आहे तो बाधकत्व निर्माण करतो. संन्यास करायला जातात, पण तो संन्यास सोडवण्यापेक्षा बंधनात जास्त टाकतो. याचं कारण जर काय असेल तर सामान्य माणसाला त्यागाचा अर्थ माहिती नाही, संन्यासाचा अर्थ माहिती नाही. इथे त्याग शब्दाचा केवळ वाच्यार्थ घ्यायचा नाही, संन्यास शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही, तर त्याचा तात्विक अर्थ घ्यायचा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज आपल्या सगळ्यांची, सर्वसामान्य लोकांची दया येऊन विचारतात. एकदा हे सगळं सांगून झालेलं आहे,
पण तरी सुद्धा अर्जुन महाराज पुन्हा पुन्हा विचारतात. खरं तरी अर्जुन महाराजांचे तुमच्या आमच्या सर्वांच्यावर उपकार आहेत. म्हणून अर्जुन महाराजांचंच विशेष वर्णन करावं असं संजय महाराजांना वाटतं, ज्ञानोबारायांना वाटतं. तैसा अर्जुनच विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे त्रिभुवनाच्या दैवा एकाय तन झाला. असं कोणी म्हटलंय? ज्ञानोबारायांनी म्हटलंय. मला अर्जुनाचंच वर्णन जास्त करावं असं वाटतं. कारण हा न पुसता जव गोठी, तरी देव का सोडी ती गाठी, तरी कैसेने आम्हा बेटी परमार्थाशी. तिथली चोवी आहे का दुसरीकडची? अर्जुनाने जर विचारलं नसतं तर आम्हाला गीता कळली असती का? आपल्यापर्यंत गीता आली असती का? आपल्याला परमार्थ कळला असता का? म्हणून अर्जुन महाराजांचे आपल्यावर सगळ्यांचे उपकार आहेत. अर्जुन महाराज विचारतात, परत परत विचारतात. का परत विचारतात? त्याचं एक कारण आहे, तुमच्या आमच्या करता विचारतात. आपल्याला कळलं पाहिजे, कारण आपल्याला अर्जुन महाराजांना लगेच कळतं तसं आपल्याला कळेलच असं नाही. पण अर्जुन महाराज हे प्रज्ञाकांत आहेत. अर्जुन महाराज हे सुमन आणि शुद्धमती आहेत. पण अर्जुन महाराजांना माहिती आहेत, आपण जरी अर्जुन असलो तरी सगळे अर्जुन नाहीत. जरी ज्ञानोबारायांनी म्हटलं अहो अर्जुनाची पांती, पण सगळे या पंक्तीतले नाहीत, त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. म्हणून अर्जुन महाराजांनी परत विचारले. आणि का परत विचारलं? त्याचं आणखीन एक कारण आहे. जसं तुमच्या आमच्या करता विचारलं तसं स्वतः करता सुद्धा विचारलं. स्वतः करता का विचारलं? कारण भगवान परमात्मा आता गप्प बसतील आणि गप्प बसल्यानंतर मग देवाचा हा जो संवादाचा आनंद आहे तो मिळणार नाही. आणि परमार्थाचा असा आहे, भक्तीचा असा आहे, प्रेमाचा असा आहे, ते पुढे आता सगळे येणार आहे. एवम जन्य जनक भावे आद्याव अध्याय ते प्रसवे, आता ऐका बरवे पुसले जे. जन्य जनक भाव आपण सांगितला. तरी पांडुकुमरे तेने देवाचे सरते बोलणे, जाणोनी अंत करणे कानी घेतली. हा पांडुकुमार आहे. अर्जुन म्हणजे पंडूचा मुलगा आहे. पंडू जसे धार्मिक होते, भाविक होते, भक्त होते, तसेच गुण अर्जुनामध्ये सगळे आहेत. पंडू महाराज जे आहेत ते सर्वांमध्ये खूप तत्पर होते आणि तेच गुण अर्जुनामध्ये असल्यामुळे इथे पंडुकुमारी म्हटलेलं आहे. देवाचे सरते बोलणे, आता देवाचं बोलणं संपलं, पूर्ण झालं. जाणोने अंतकरणे कानी घेतली. अंतकरणामध्ये थोडासा तो काय झाला, देवाचं बोलणं संपल्यानंतर तो खिन्न झाला, उदास झाला, शंका घेतली त्याने, कानोसा घेतला. आता जर देवाचं बोलणं थांबलं तर आपल्याला आनंद मिळणार नाही. वास्तविक पाहता अर्जुन महाराज हे कृतार्थ झालेले आहेत. भगवान ज्ञानोबाराय पुढे सांगतात, एरवी तत्वाविषयी भला तो निश्चितो कीर असे कीर जाहला, परी देवो राहे उगला ते सहावेना. तत्वाविषयी भला तो निश्चितो असे कीर जाहला. तत्वाच्या संबंधाने तो आता निश्चिंत झालेला आहे. म्हणजे अर्जुनाला तत्वबोध झालेला आहे.
असा तत्वबोध झालेल्याचा उद्गार अर्जुनाने मागे बऱ्याच अध्यायात सांगितलेला आहे. 17व्या अध्यायातच अर्जुन पूर्ण झालेला आहे. आली का एखादी ओवी? पूर्णोद्गाराची ओवी. मी पूर्ण झालो, मी कृतकृत्य झालो, असं कधी 17व्यात आलंय का? कुठे 16व्यात आलं का? 15व्यात आलं का? 14व्यात आलं का? वाटतं नाही हो. ओवी सांगा. मला देवा तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता माझा भ्रम गेला, मी कृतकृत्य झालो, असा अर्जुनाचा पूर्णोद्गार पाहिजे. कारण ज्ञानोबाराय बोलतात, एरवी तत्वाविषयी भला तो निश्चितू असे किर झाला. तत्वाविषयी तो भला निश्चित किर झाला. म्हणजे तत्वाविषयी, तत्व शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्म्याच्या संबंधाने अर्जुनाचा निश्चय झालेला आहे. अर्जुनाला आता ज्ञान झालेलं आहे. अर्जुनाचा भ्रम गेलेला आहे. आता कुठल्याही प्रकारचा संशय अर्जुनाला राहिलेला नाही. ऐका एखादी होई. सतराव्या अध्यायात शेवटी 16व्या अध्यायात नाही सापडत. चलायचं पुढं. चला. मी पूर्ण झालो. मी उद्या शोधून सांगतो. तर मला परत बघावे लागतील ना मागच्या. मी निश्चित झालो. आता मी पूर्ण झालो. तत्वाविषयी भला तो निश्चित असे केर झाला. मी निश्चित झालो तत्वाविषयी. कारण आता 15व्या अध्यायातच भगवंतांनी शेवटी असं म्हटलंय, हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो कृतकृत्य होतो. काय श्लोक आहे शेवटचा? कृतकृत्यश्च भारत इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे मी गुह्यतम शास्त्र तुला सांगितलं. हे जाणल्यानंतर मनुष्य काय होतो? कृतकृत्य होतो. तिथं आली का एखादी ओवी? आणि हे ज्ञान सगळं अर्जुनाने ऐकलंय. नुसतंच हे ज्ञान ऐकलं असं नाही, तर 16वा अध्याय ऐकल्यावरती जो काही संशय होता तो निवृत्त झालाय. त्याच्यानंतर पुढे 17वा अध्याय ऐकला आणि मग अर्जुन आता निसंशय झालेले आहेत. कितव्या अध्यायात आले? 11वा. माझाची मोह जाये येत विस्मयो काय आहे, उद्धरलो तुझे पायी शिवतली आती. बा एक तरी सापडले वास. अहो विश्वरूप दर्शन दाखवलंय. कृतकृत्य झालोय असं अर्जुनाने म्हटलंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तत्वाविषयी भला तो निश्चित असे किर झाला, परी देवो राहे ओगला ते सहावे ना. पण त्याला देव गप्प बसलेलं सहन होत नाही. का सहन होत नाही देव गप्प बसलेला? कारण देवाच्या मुखातलं बोलणं आहे हो. सामान्य मनुष्याच्या मुखातले बोलणं आहे का ते? अर्जुनाचं भगवंताच्या विषयी काय आहे? प्रेम आहे. आणि सामान्य लौकिकातलं प्रेम असेल तर, आपल्या आवडीची व्यक्ती असेल तर त्याने बोलावं असं वाटतं, त्याला परत परत पाहावंसं वाटतं. आणि इथे ते साक्षात भगवान परमात्मा आहेत. आणि ऐकणारे कोण आहेत?
भक्तराज किरीटी परिसत्व असे. भक्तामध्ये अग्रगणी श्रेष्ठ राजे असलेले अर्जुन महाराज आहेत. तेव्हा ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय. वत्स धालया ही वरी धेनू न वचावी दोरी अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. अनन्य प्रीती कशी असते, अनन्य प्रेम कसं असतं, त्याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. तो म्हणजे वत्स आणि धेनू. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. अनन्य प्रेमाकरता माणूस नाही घेतला ज्ञानोबारायांनी, गाय आणि काय घेतली, धेनू घेतली. म्हणजे नुकतीच वासराला जन्म दिलेली गाय तिला धेनू म्हणतात आणि याला वत्स म्हणतात. गाईला वत्सला म्हणतात कारण ते जन्माला आलेल्या त्या वासराला चाटते, चाटून स्वच्छ करते. कुठलाच दोष बघत नाही त्याचा. त्या अंगात ते खाली भरलेलं असलं काय असलं तरी त्याला चाटून स्वच्छ करते, त्याला उभं करते. आणि ते वासरू जे असतं ते सुद्धा अनन्य असतं गाईशी. गाईला सुद्धा त्या वासराला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही आणि वासराला सुद्धा गाईशिवाय करमत नाही. गाय जरी डोंगरात चरत असली, नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधले वत्से घरी तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. गाय तिकडे चरते डोंगरामध्ये, पण डोंगरात असली तरी सुद्धा तिचं लक्ष कुठं असतं, सगळं वासराकडे असतं. हा, वासरू देखलियासाठी धेनू खडबडोनी उठी. मग स्तनामुखाचे नि भेटी काय पाना नाही. म्हणजे जसं दोघांच्यात अनन्यता असते हे मला सांगायचं. का जे तनु मनु प्राणे अनिक काहीच नेने देखे तया ते म्हणे हे मायेचे की माझी. ते येणे माने अनन्य गती मनोनी धेनुई तैशीच प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलले साच. वासराचं तेवढं प्रेम असतं म्हणून गाईचंही तेवढंच प्रेम असतं. हो, थोडं मला सांगू दे ना. आता भेंडे नाही खेळायचे आपल्याला. अर्थ सांगू घेतो परत तुमची. सुंदर ओवी ही सुद्धा, पण दोघात अनन्यता असते. वासरात जशी असते, वासरू सुद्धा असं म्हणतात, गाईचं वासरू जर सोडलं आणि गायी उभ्या असल्या ते बरोबर आपल्या आईच्या स्थानाला जाऊन लागतं. पण गाईचं बरं का, म्हशीचं नाही. म्हशीचं लाथाकात शेवटी आईकडे जातं ते. पण गाईचं वासरू अनन्य असतं, बरोबर आईला ओळखतं आणि गाईचं सुद्धा तेवढंच त्याच्यावर प्रेम असतं. हे प्रेमाचं उदाहरण आहे, अनन्यतेचं उदाहरण आहे. असंच अनन्यतेचं उदाहरण इथे आता गायी आहे परमात्मा आणि वासरू आहे अर्जुन महाराज. पार्थो वत्स सुधीर भोक्ता. काय सर्वोपनिषदो गावो. हो, ते नाही बसत. ज्ञानोबरांची ओवी बसते. दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते दुभिन्निली जगापुरती श्रीकृष्ण गाय. वत्स झाले भगवान पार्थ आहेत. वासरामध्ये
आणि गायीमध्ये जो प्रेमाचा संबंध असतो तसाच संबंध त्या ठिकाणी अर्जुन महाराजांच्यात आणि देवामध्ये आहे बरं का. अर्जुनाचं देवावर किती प्रेम आहे सांगता येत नाही. सगळी सेना अर्जुनाने बाजूला करून दिली आणि सांगितलं मला काय पाहिजे, तू एकटा पाहिजे. दुर्योधनाने सेना घेतली आणि अर्जुनाने मात्र भगवंताला घेतलंय. अनेक ठिकाणी अर्जुनाचं भगवंताच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून आलंय. गीता ऐकत असताना सुद्धा माझा हा शोक देवा तुझ्या वाक्य वाचून जाणार नाही म्हणतात अर्जुन. हे सकळ कुळ देखोनी शोक उपजला माझे म्हणे तो तुझ्या वाक्या वाचूनी न जाय अनिका. अनन्य आहे आणि देव सुद्धा स्वासतो की चाड अनन्याची धरी नारायण किंवा अनन्य तुका म्हणे. आपण जेवढे अनन्य तेवढा देव सुद्धा आपल्यावर अनन्य, कारण त्याचा ब्रीद आहे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. तुम्ही माझ्याशी किती अनन्य आहे, तुम्ही मला किती तास देतात तेवढे तास मी तुम्हाला देतो. तुम्ही फक्त प्रवचनाच्या वेळेस आला की मी तुम्हाला प्रवचना वेळेस. मी तुमचं स्मरण करतो, तुम्ही माझं स्मरण करता. पण जेवढा भक्त अनन्य तेवढा देव सुद्धा त्याच्याशी अनन्य. कारण तो पाहतो याला आता दुसरं काही नाही, कोणी नाही. जसं आईला माहिती आहे माझ्याशिवाय याला कोणी नाही, तसं देव सुद्धा म्हणतात हा माझ्याशिवाय दुसरीकडे कुठं जाणार नाही, मीच ह्याचा उद्धार केला पाहिजे. आणि देवाला जर कळलं हे दुसरीकडे कुठं भरपूर जात आहे, दुसरीकडे सुख घेते, मग बाबा घे तिकडचंही सुख, मग माझ्याकडे ये. म्हणून जसं ते वासरू ज्ञानोबाराय बोलतात वत्स धालयाही वरी धेनू न वचावी दोरी. जसं ती गाय असते आणि वत्स धालयाही वरी धेनू न वचावी दोरी. जरी त्या वासरू जे आहे ते तृप्त झालं, दूध प्यालं, तरी सुद्धा धेनू न वचावी दुरी. आपली आई गाई दुसरीकडे जावावी असं त्याला वाटत नाही. अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. अनन्य प्रीतीची परी म्हणजे प्रकार हा असा असतो. जरी त्या ठिकाणी वासरू तृप्त झालं, वासरू त्या ठिकाणी सोडल्यानंतर ते गाईला पिल्यानंतर सुद्धा ते गाईला सोडत नाही आणि गाई त्याला सोडत नाही. आपण वासरू सोडतो कशा करता? दूध पिण्याकरता नाही सोडत, गाईला पाना येण्याकरता सोडतो. आणि पानावली गाई की माणसं ओढतात त्याला, आणि ते वासरू किती जोरात ओढतं तिकडं गाईकडे, आणि आपल्याला आशीर्वाद देतं तुझं कल्याण होईल. पण सोडल्यानंतर त्याला किती ओढावं लागतं. आता ती ओवी पाहे पा दुबते याची आशा जगची धेनुशी करी तसे फासा परी दोरे विन कैसा वत्साचा बळी. इकडं आता बसली का नाही बरोबर, बांधून दूध देत नाही, दूध चोरून घेते फासा बांधला तरी. आणि इकडं फासा नाही काही नाही, सगळं दूध मोकळं करून टाक. दोरेविन कैसा वत्साचा बळी. काय ते बल आहे? प्रेमाचं बळ आहे. दोराशिवाय सुद्धा ते दूध देतं, हे प्रेमाचं बळ त्याच्यामध्ये आहे. म्हणून अर्जुनाचं सुद्धा काय आहे? प्रेमाचं बळ आहे. आणि मग दूध पिल्यानंतर सुद्धा वत्स धालयाही वरी धेनू न वचावी दुरे. आई दूर जाऊ नये. अनन्य प्रीतीचे परी ऐशे. असं अनन्य प्रेम जिथं असतं तिथं त्या ठिकाणी असा प्रकार असतो. आणि अर्जुनाचा आणि भगवंताचं काय आहे? अनन्य प्रेम आहे.
अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अनन्य म्हणजे काय? देवाला कोणती भक्ती आवडते? अनन्य भक्ती. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः परुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहा. अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य न, देवाशिवाय दुसरं कशाचाच आश्रय न करणं. देवाशिवाय दुसरं कशावरच प्रेम न करणं त्याला म्हणतात अनन्य प्रेम. थोडं इकडे प्रेम आहे, थोडं इकडे, थोडं तिकडे, आणि मग राहिलेलं थोडं उरलं सुरलं देवावर. याला अनन्य प्रेम म्हणत नाहीत बरं का. व्यवहारात आपल्याला किंवा मग देव समजून सगळ्यावर प्रेम करणं. एक तर देवावरच प्रेम करणं किंवा देव समजून सगळ्यांच्यावर प्रेम करणं. हा, हे पटलं आता. सगळ्यांचं सोडायला नका सांगू, देव समजून सगळ्यावर प्रेम करायचं. पण अगोदर सगळं सोडून देवावर प्रेम करावं लागतं आणि मग देवाचं दर्शन झाल्यावर देव समजून सगळ्यावर प्रेम होतं. हे लक्षात ठेवा. म्हणून अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. किती अनन्य प्रेम होतं अर्जुनाचं सांगा ना एखादं उदाहरण. अर्जुन देवाशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नव्हता. एक तर उदाहरण मी सांगितलं, देवालाच घेतलं, दुसरं कोणी नको म्हटलं. तो मज व्हावा देवाशिवाय, तुझ्याशिवाय माझं शोक जाणार नाही. खूप अनन्य प्रेम देवाचं. आणि देवाचं सुद्धा अर्जुनावर प्रेम आहे. महाभारतात वर्णन आले, आपण मागे बोलून गेलो. जेव्हा संजय महाराज शिष्टाई करता गेले, जसं पांडवांच्या बाजूने शिष्टाई करता कोण आलं होतं? भगवान परमात्मा आले होते. तसं कौरवांनी सुद्धा शिष्टाई करता संजयाला पाठवलं. संजयालाच का पाठवलं होतं? कारण धृतराष्ट्राला माहिती होतं दुसरा कोणीच शिष्टाई करू शकत नाही. पण संजय जे होते ते भक्त होते बरं का. काय संजयांचं सुद्धा वर्णन केलंय. संजय महाराजांना इकडे नोकरीला जरी असले तरी ते भगवंताचे भक्त होते आणि पांडवांच्या विषयी खूप प्रेम होतं. आणि स्वतः ते आचरणशील होते. पवित्र त्यांचं आचरण होतं, सत्य आचरणी होते. म्हणून त्यांना माहिती आहे संजय महाराजच शिष्टाई करू शकतात. म्हणून संजय महाराजांना पाठवलं. संजय महाराज जेव्हा त्या हस्तिनापुरात गेले त्यावेळेस पाहिलं ते अर्जुनाच्या महालात गेले. आंतरमहालात, जिथं कोणालाच प्रवेश नव्हता. नकुल सहदेवाला प्रवेश नव्हता, तिथे अभिमन्यूला सुद्धा प्रवेश नव्हता. असा एकदम आंतरमहाल. पण तिथे संजय गेला, म्हणजे संजयाला प्रवेश होता. महाभारतकार वर्णन करतात तिथे संजयाने जे दृश्य पाहिलं ते दृश्य पाहिलेलं येऊन परत धृतराष्ट्राला सांगितलं. धृतराष्ट्राला संजय म्हणायला लागला, अरे बाबा, त्या पांडवांच्या नादाला लागू नको. पांडवांचा जो रक्षण करताय, पांडवावर भगवंताचं किती प्रेम आहे त्याचं एक उदाहरण मी तुला सांगतो. म्हणे मी ज्यावेळेस गेलो आतमध्ये आंतरमहालात त्यावेळेस तिथे भगवान परमात्मा बसलेले होते. कोणाच्या? अर्जुनाच्या आंतरमहालात. ते कसे बसले होते म्हटले? भगवान परमात्मा पाय पसरलून बसलेत. भगवंताचे पाय अर्जुनाच्या मांडीवर, मांडीवर म्हणण्यापेक्षा तिथं गोद में, अर्जुन के गोद में भगवान के पैर. गोदला काय म्हणायचं मराठीत? पायच. हा, पायच म्हणायचं, मांडी. आणि त्याने सांगितलं अर्जुनाचे पाय द्रौपदीच्या आणि सत्यभामेच्या मांडीवर.